नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणातील सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड ग्राफिकल मेथड अभ्यासणार आहोत. ग्राफिकल मेथड अभ्यासण्यासाठी आपल्याला ग्राफ पेपरवर पॉइंट्स जे असतात त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला प्लॉट करता येणं आवश्यक आहे. आपण आधी कोऑर्डिनेट सिस्टम ग्राफवर कशी असते ते पाहूया. तर या ग्राफवर आपल्याला दोन ऍक्सिस दिसत आहेत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस जेव्हा परपेंडिक्युलर एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्याला आपण कोऑर्डिनेट सिस्टम असं म्हणतो. ज्या ठिकाणी ते दोन्ही ऍक्सिस इंटरसेप्ट करतात त्या पॉइंटला आपण इंटरसेक्शन पॉइंट असं म्हणतो आणि त्याचे कोऑर्डिनेट 0 असतात. एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस एक परपेंडिक्युलर जेव्हा इंटरसेक्ट करतात तेव्हा त्यांचे 4 क्वाड्रंट तयार होतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट हे नेहमी दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट मायनस असतो तर वाय कोऑर्डिनेट प्लस असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट मायनस असतो तसेच वाय कोऑर्डिनेट सुद्धा मायनस असतो. तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट हा प्लस असतो तर वाय कोऑर्डिनेट हा मायनस असतो. आता आपल्याला काही पॉइंट्स जे आहेत ते प्लॉट करून पाहायचे आहेत. समजा a इक्वल टू 3, 2, b इक्वल टू -1, 6, c इक्वल टू -3, -4, d इक्वल टू 4, -3, e इक्वल टू 0, 6, f इक्वल टू 5, 0. आता हे पॉइंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. तर त्याकरता आपण पहिला पॉइंट बघा. पॉइंट प्लॉट करता आले तर आपल्याला ग्राफ काढता येईल इक्वेशनचा. फर्स्ट पॉइंट आहे a इक्वल टू 3 आणि 2, म्हणजेच पहिला जो नंबर आहे तो एक्स कोऑर्डिनेट असतो तर दुसरा नंबर जो आहे तो वाय कोऑर्डिनेट असतो. आता पहिला नंबर 3 आहे ए या पॉइंटचा, तर दोन्ही प्लस आहेत म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. हे 8th स्टँडर्डला आपण शिकलो होतो, 9th स्टँडर्डला पण आपण शिकलो जॉमेट्रीमध्ये. तर 3 हा पॉइंट, 3 हा कोऑर्डिनेट इकडे आणि 2 वाय कोऑर्डिनेट 2 म्हणजे पॉइंट इथे येणार. हा आहे ए पॉइंट. तर बी पॉइंट आहे -1, 6. -1 म्हणजे वाय एक्स ऍक्सिस चा कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट -1 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला हा पॉइंट मिळेल -1, 6. सी चे कोऑर्डिनेट आहेत -3 आणि -4, तर -3 आणि -4 इकडे पॉइंट येणार. सी
डी चे कोऑर्डिनेट आहेत 4 and 3, म्हणजे एक्स ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट त्याचा 4 आहे आणि वाय कोऑर्डिनेट -3 म्हणजे 4th क्वाड्रंटमध्ये इथे पॉइंट येणार डी. ई पॉइंट जो आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 6 आहे. म्हणजेच हा जो पॉइंट आहे जेव्हा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा पॉइंट जो आहे तो वाय ॲक्सिसवर येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल पॉइंट ई. आणि जेव्हा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा पॉइंट जो आहे तो एक्स ॲक्सिसवर येतो. तर पॉइंट आपल्याला इथे मिळेल एफ. असे पॉइंट आपल्याला प्लॉट करता येणं गरजेचं आहे. ते जर करता आले तर आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मधील सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची सेकंड मेथड जी आहे ग्राफिकल मेथड ती आपल्याला सोडवता येईल. ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात ते आपण बघूया. त्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया. x + y = 6 आणि दुसरे इक्वेशन आहे x - y = 4. आता कोणतेही सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी त्या इक्वेशनला आपण y = mx + c या स्वरूपात लिहून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट पॉइंट शोधणं सोयीस्कर पडतं. म्हणून पहिलं इक्वेशन होईल y = m म्हणजे x चा कोएफिशियंट आहे, y = इथे येणार. आपण याचं पक्षांतर केलं 6 हा मायनस आला, x इकडे मायनस झाला. हे आपल्याला y = mx + c या स्वरूपात इक्वेशन मिळालं. आणि हे दुसरं उदाहरण बघा. त्याचं इक्वेशन होईल -y = 4 - x. देअरफॉर y = तर y मायनस आहे तर आपल्याला y तो प्लस पाहिजे. म्हणून आपण काय केलं -1 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशनला. म्हणून इथे हा 4 मायनस होईल आणि x प्लस होईल. म्हणून y = x - 4 हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता आपण सारणी बनवून घेतली. या सारणीमध्ये किमती घालूया. जर इक्वेशन अगदी सिंपल असेल म्हणजे एक्स कोऑर्डिनेट एक्सचा आणि वायचा कोऑर्डिनेट 1 असेल तर किमती घेणं अतिशय सोपं असतं. सुरुवातीला एक्सची किंमत 0 घ्यायची. 6 - 0 व्हॅल्यू मिळणार 6 आणि कोएफिशियंट येतील कोऑर्डिनेट येतील 0 आणि 6. आता y कोऑर्डिनेट 0 घ्यायचा. हे केव्हा करायचं जेव्हा x आणि y दोघांचे कोएफिशियंट 1 असतील तेव्हा. y = 0 घेतला तर 0 आन्सर येण्यासाठी 6 मधून किती मायनस केले पाहिजे तर 6. म्हणून x कोऑर्डिनेट सुद्धा येणार 6. म्हणून आन्सर 6 आणि 0 हे कोऑर्डिनेट मिळतील. तर x = दुसरी कुठलीही व्हॅल्यू घ्या. समजा 2 घेतली तर 6 - 2 4. म्हणून कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील 2 आणि 4. तसंच इकडे सॉल्व्ह करूया. एक्स कोऑर्डिनेट 0 घेतला कारण दोघांचे कोएफिशियंट हे 1 आहेत. 0 घेतल्यावर y कोऑर्डिनेट येणार -4. y = 0 घेतल्यावर
झिरो आन्सर येण्यासाठी एक्स मधून -4 आपल्याला मायनस करायचे, सबट्रॅक्ट करायचे. तर झिरो आन्सर येण्यासाठी हा काय असेल, 4 असेल. 4 - 4 0. आणि दुसरी एक किंमत घेऊया आपण. समजा x इक्वल टू 2 घेतली, तर ते 2 व्हॅल्यू घेतल्यानंतर 2 - 4 बिगर नंबर मधून स्मॉलर मायनस केला, आन्सर आलं 2. कोऑर्डिनेट येतील 0 - 4 4 0 2 आणि -2. आता हे जे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत आपल्याला, हे आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे. कोऑर्डिनेट सिस्टम आपली तयार आहे. स्केल लिहिणं आवश्यक आहे. आता पहिल्या इक्वेशनचे जे कोऑर्डिनेट आहेत 0 आणि 6 ते आपण प्लॉट करूया. आपण मगाशी पाहिलं होतं की 0 एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट हा वाय ॲक्सिसवर असतो. 0 6 हा एक पॉइंट मिळाला. दुसरा पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 6 0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे पॉइंट जो आहे तो एक्स ॲक्सिसवर आहे. ते पॉइंट प्लॉट केला आपण. थर्ड पॉइंट आहे 2 आणि 4, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 4. 3 पॉइंट मिळाले आपल्याला. त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. आणि इक्वेशन लिहायचं आहे x + y = 6. आता दुसऱ्या इक्वेशनचे पॉइंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. 0 -4 याचा अर्थ x कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो y ॲक्सिसवर असेल. -4 म्हणजे इथे येईल. दुसरा पॉइंट आहे 4 0, जे पॉइंट इथे येईल. y कोऑर्डिनेट 0 म्हणजे x ॲक्सिसवर. आणि थर्ड पॉइंट आहे 2 - 2. 2 - 2 म्हणजे पॉइंट इथे येईल. आता हे जे पॉइंट आहेत हे आपण पट्टीच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने जॉईंट करा. त्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. इक्वेशन लिहून घ्यायचं आहे x - y = 4. आता या दोन्ही लाईन्स ड्रॉ केल्यानंतर त्या लाईन्स जिथे इंटरसेप्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट, म्हणजेच x कोऑर्डिनेट आहे 5 आणि y कोऑर्डिनेट आहे 1, हे आपलं आन्सर आहे. देअरफॉर सोल्युशन ऑफ इक्वेशन इज 5 and 1. आणखी एक उदाहरण आपण मित्रांनो बघूया. 2x - 3y = 4. हे दुसरं इक्वेशन आहे. 3y - x = 4. आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे. देअरफॉर 2x - 3y = 4. देअरफॉर -3y = 4 - 2x. देअरफॉर 3y = -4 + 2x. मायनस साइन घालवण्यासाठी आपल्याला इक्वेशनला -1 ने मल्टिप्लाय केलं आपण. देअरफॉर y = 2x हा पुढे लिहिला -4/3. तसेच ह्या इक्वेशनसाठी 3y = 4 + x. देअरफॉर y = हा x आपण पुढे लिहिला x +
4/3. आता किमती घेण्यासाठी आपण सारणी तयार करूया. आता y = 2x - 4/3 या इक्वेशनमध्ये x ची अशी व्हॅल्यू आपण घ्यायची की सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याला आपण 3 ने डिव्हाइड करताना आपल्याला डिव्हिजन जे आहे ते इंटिजर मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण पहिले व्हॅल्यू 0 घेऊया. टू घेऊया. x = 2. आता बघा 2x - 4/3 x ची व्हॅल्यू आपण 2 घेतले म्हणजे 2 × 2 - 4/3 4 - 4/3 = 0 म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. कोऑर्डिनेट मिळाले 2 आणि 0. आता पण इथे जर समजा 3 घेतला तर 3 × 2 6 6 - 4 2 होणार आणि 2/3 हे जर आपण केलं तर आपल्याला रिकरिंग डेसिमल मिळणार आहे. म्हणून आपल्याला ती व्हॅल्यू घ्यायची नाही. मग 4 घेऊन बघा. हे ओरली करायचंय. 4 × 2 8 8 - 4 4 4/3 हे सुद्धा रिकरिंग येणार. 5 घेऊन बघा. 5 × 2 10 10 - 4 6 6 ला 3 ने कम्प्लीट डिव्हिजन होतं म्हणून दुसरा पॉइंट आपण घेऊया इथे 5 5 × 10 10 10 - 4 6 6/3 वाटल्यास इथे सॉल्व्ह करा. 2x - 4/3 व्हॅल्यू आपण घेतोय 2 × 5 - 4/3 10 - 4/3 = 6/3 = 2 5 × 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता जर समजा आपल्याला तिसरा पॉइंट काढता येत नाहीये तर आपण होल्ड करूया. मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो. 2 पॉइंट काढल्यानंतर आपण काय करायचं. सेकंड इक्वेशन कडे येऊया. x ची व्हॅल्यू समजा इथे अशी घ्यायची आहे की दोघांच्या ॲडिशनला आपल्याला 3 ने डिव्हाइड करता आलं पाहिजे. मग इथे आपण घेतलं 2 2 + 4 6 6/3 2 होणार म्हणजे इथे आपण व्हॅल्यू काय घेणार 2 घेतली. x = 2 2 + 4 6 6/2 2. आता इथे आपण x ची व्हॅल्यू अशी घेऊया 5 + 4 9. इथे आपण x ची व्हॅल्यू 5 घेऊया. 5 + 4 9 9/3 ते 3 2 2 आणि ते 5 आणि 3. पुढचा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. परीक्षेत 3 पॉइंट दाखवणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला तिसरा पॉइंट सॉल्व्ह करून दाखवण्याची गरज नाही. आपण काय करूया ह्या 2 पॉइंटवरून जाणारी आपल्याला माहिती आहे की 2 बिंदूंमधून एक आणि एकच रेषा जाते. तर आपण ह्या 2 बिंदूतून जाणारी 2 पॉइंटमधून जाणारी आधी लाईन काढूया. पहिल्या इक्वेशनसाठी 2 0 म्हणजेच इथे पॉइंट येणार. सेकंड पॉइंट बघा त्याचे कोऑर्डिनेट आहेत 5 2 म्हणजे हा 5 आणि 2. यातून जाणारी लाईन ड्रॉ करूया आपण. इक्वेशन आहे 2x - 3y = 4.
थर्ड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्या आधी आपण सेकंड इक्वेशन बघूया. 2 2 जे पॉईंट येणार इथे सेकंड पॉईंट आहे 5 3 जे हा 5 आणि 3. आता यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करूया आपण. आणि ही लाईन इकडे ड्रॉ करूया. त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट इथे येतोय. या दोन्ही लाईन्स इथे इंटरसेप्ट करतायत. ॲरो आपण पुढे वाढवूया. तर हा जो पॉइंट आहे हा इथे आहे 8 आणि कोऑर्डिनेट येतील मग 8 आणि 4. म्हणजेच ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे 8 आणि 4. आता आपल्याला सोल्युशन मिळालंय 8 आणि 4. परंतु आपण आपल्या टेबलमध्ये किमती पहिल्या इक्वेशनच्या आणि दुसऱ्या इक्वेशनच्या थर्ड किमती आपल्याला लिहायच्या होत्या. तर आपण किमती त्यांच्या घालूया. पहिलं इक्वेशन होतं 2x - 3y = 4. त्याचे 2 पॉईंट झाले होते. तिसरा पॉईंट जो आहे तो आपण इथे जिथे आपल्याला इंटिजर दिसत आहेत 2 तिथे घेऊया. म्हणजे x कोऑर्डिनेट आहे -2 आणि y कोऑर्डिनेट आहे -3. -2 -3 आणि सेकंड इक्वेशन जे आहे 3y ते आपण इक्वेशन 3y - x = 4. या इक्वेशनसाठी दुसऱ्या जे थर्ड जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे घेऊया. जे x = -4 आणि y = 0 व्हॅल्यूज मिळतील. कोऑर्डिनेट मिळतील आपल्याला -4 आणि 0. या पद्धतीने आपल्याला ग्राफ सॉल्व करता येईल. ग्राफचा उपयोग करून सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधील जे सम्स आहेत ते तुम्ही या पद्धतीने सॉल्व करावेत. धन्यवाद.